रायगडच्या मुख्यालयामध्ये पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान। पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना हा मान मिळतोय। त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे। अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदावरती भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। रायगडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी मिळताच गोगावले समर्थक चिडले। रायगडला पालकमंत्री नसताना दोघांनाही समान संधी देणं आवश्यक होतं, शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून नालेसफाईच्या कामांची पाहणी। आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचाही दावा। नालेसफाईच्या कामामध्ये नागरिकांनी सहकार्य करावं, पालिका आयुक्तांचं नागरिकांना आवाहन। नियमितपणे नाले स्वच्छ केल्याच्या नंतरही त्यामध्ये पुन्हा एकदा कचरा टाकण्याचा प्रकार थांबत नसल्याचं समोर येत आहे। गंगापूर धरणांमधून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणावरती वाहून येणाऱ्या पाणवेली काढण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी अखेर पूर्ण होतीये। गोदावरीच्या पात्रामध्ये वाहून आलेल्या पाणवेलींमुळे एका गायीचा जीव गेला असता सुदैवानं वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि या गायीचे प्राण वाचवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।